आपला मोबाईल बऱ्याचदा हँग झाला, बंद पडला किंवा नीट चालत नसेल तर आपण अनेकदा मोबाईल रिपेअरिंग शॉपमध्ये जाण्याऐवजी स्वतःचं डोकं चालवत काहीतरी उपाय त्यावर करत असतो. मोबाईल बंद पडतोय म्हणून मोबाईलची बॅटरी काढून बघणं किंवा मोबाईलची बॅटरी काढून ती दाताने चावून बघणं असे काहीतरी उपाय तुम्ही करता का? तर थांबा आणि आधी हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ नीट पहा. या दुकानाच्या काउंटरवर एक मुलगा मोबाईलची बॅटरी दाताने चावण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात बॅटरी फुटून अक्षरशः बॉम्ब सारखा स्फोट त्याच्या तोंडात झाला. या स्फोटामुळे तरुणाला गंभीर दुखापत झालीय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि सोशल मीडियावर सध्या सावधगिरी बाळगण्याचे सल्ले सध्या देण्यात येतात. पण मुळातच हा स्फोट का झाला आणि कशामुळे झाला याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर बॅटरी ही मुळातच स्वतःमध्ये पॉवर साठवून ठेवू शकते आणि त्यामुळे तिच्यात स्फोट घडवून आणण्याची क्षमता असते. बहुतेक लिथियम आयन बॅटरी बऱ्यापैकी संवेदनशील असतात. त्यांच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड दरम्यान एक अत्यंत पातळ विभाजक फिल्म असते. जर ही फिल्म मध्यभागी काढून टाकली तर उद्भवणाऱ्या प्रतिक्रियेमुळे बॅटरीचा त्वरित स्फोट होऊ शकतो. बॅटरी दातांनी दाबली किंवा तीक्ष्ण वस्तूने चावली तर ती फिल्म मध्यभागातून निघू शकते, ज्यामुळे बॅटरीला आग लागणं किंवा स्फोट होणं असा प्रकार होऊ शकतो. खरं तर मोबाईलची बॅटरी खराब झाली की नाही हे तपासण्यासाठी एक अतिशय सामान्य पण तितकाच धोकादायक प्रकार असतो, तो म्हणजे बॅटरी तोंडात ठेवून त्याची तपासणी करणं. पण अशा वेळी जर बॅटरीमध्ये काही समस्या असेल तर ती तोंडात फुटू शकते. याशिवाय फोनची बॅटरी तोंडात ठेवून दाबू नये. हे बॅटरीच्या आतील संरक्षणात्मक थर तोडू शकतं आणि बॅटरीला फायरबॉलमध्ये बदलू शकतं. त्यामुळे आता यापुढे जर तुम्ही असा कोणताही उपाय करत असाल तर सावध राहा. तुमची ही छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. मोबाईलमध्ये किंवा कुठल्याही उपकरणांमध्ये जर कुठलाही बिघाड झाला तर त्वरित त्याला रिपेअरिंग शॉपमध्ये घेऊन जा आणि रिपेअर करा. स्वतःचे घरगुती उपाय त्यावर करू नका.